हिरण्यकेशी आणि ताम्रपर्णीची पूररेषा निश्चित करा। नदीपात्रातील गाळ आणि वाळू उपसा करण्यासाठीची कार्यवाही सुरू करा। डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। हिरण्यकेशी आणि ताम्रपर्णी नद्यांना दरवर्षी पूर येऊन शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे। यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असून या नद्यांची पूररेषा निश्चित करावी, तसंच नदीपात्रामधील गाळ आणि वाळू उपसा करण्यासाठीची कार्यवाही सुरू करावी अशी मागणी डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आली। त्यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या नावे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी डॉक्टर बाभुळकर आणि अमर चव्हाण यांनी प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला। पूर रेषा निश्चित करणं, निळी आणि लाल पूर रेषा, तर त्याच्यात पण समजावून घ्यायला पाहिजे साहेब की प्रायोगिक तत्वावर फक्त 3 किलोमीटर गडिंग्लजची पूर रेषा केली आणि ही कोवाडच्या आजूबाजूची पूर रेषा आता तुम्ही बघाल इथं की रेड आणि ब्लू लाईन ही कोवाडच्या आजूबाजूची निश्चित केली। आता पहिलीच पायरी ही आहे की पूर रेषा निश्चित करणं, जे काम पूर्ण नाही। आता ही AI जनरेटेड आहे, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून, म्हणजे ऑफिसमध्ये बसून तुम्ही करायची आहे, त्यामुळे त्याला विशेष वेळ लागायची गरज नाही। तर पूर्ण गडिंग्लज आणि चंदगडची पूर रेषा पहिला निश्चित करणं महत्वाचं आहे। दुसरी पायरी म्हणजे पूर रेषा निश्चित केल्यानंतर त्या नदीचं सर्वेक्षण झालं पाहिजे की कुठल्या कारणांमुळे अडथळा आहे। सगळ्यात प्रमुख कारण गाळ हेच आहे, हे तुमच्याही लक्षात आलेलं आहे, पण कागदोपत्री याचं सर्वेक्षण होणं महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर पुढचा पर्याय म्हणजे गाळ काढणं। आता गाळ कुठल्या भागातला काढला पाहिजे हेही निश्चित करणं आलं। गाळ काढल्यानंतर त्याचा अंदाजपत्रक, हे गाळ काढायचा कसा, त्याचा खर्च कोण करणार, ह्या गाळाची विल्हेवाट कोण लावणार, हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे। 60 किलोमीटर असताना 4 किलोमीटर साहेब कुठंच पुरवणार नाही आणि जे तुम्ही दिलेलं अंतर आहे त्याच्यापासून पुढचा अंतर जर तुलनात्मक विचारात घेतला, पार साहेब कडलिगेच्या खोत बंधाऱ्यापर्यंत जर विचारात घेतला। निवेदनात म्हटलं आहे की नद्यांमधील गाळ काढण्यासंदर्भात 25 जुलै 2023 रोजीच शासन निर्णय झालाय, त्याची कार्यवाही मात्र अद्याप झालेली नाही। हिरण्यकेशी आणि ताम्रपर्णी नद्यांच्या संदर्भात त्या शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरू करावी। या कामात स्थानिक शेतकऱ्यांना देखील सामावून घेतल्यास त्याला गती येईल असंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। यावेळी प्राध्यापक सुनील शिंत्रे, गोपाळराव पाटील, विद्याधर गुरबे, गिरिजादेवी शिंदे, शिवप्रसाद तेली आदींसह महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।